नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा ऑप्शनल घेतलेल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पेपर 1 आणि पेपर 2 यांची ओळख हवी असते की पेपर 1 जो आहे आपला ॲक्च्युअल त्या पेपर 1 मध्ये कोणकोणत्या गोष्टींबद्दल बोललेला आहे आणि पेपर 2 जो आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीबद्दल बोललेला आहे। त्यामुळे आपण आपल्या यूट्यूब सिरीजमध्ये 2 सेपरेट लेक्चर असे ठेवलेले आहेत ज्यामध्ये आपण पेपर 1 ची पण ओळख करून देणार आणि पेपर 2 ची पण ओळख करून देणार। कमिशननी कोणता सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस सुद्धा मी दाखवेल की त्या सिलेबसमध्ये कोणकोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। ओके, एक जनरल ओळख विषयाची तुम्हाला या ठिकाणी होऊन जाईल। आणि यामध्ये हे दोन्ही लेक्चर ज्यावेळेस तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2 चे दोन्ही लेक्चर पाहाल, आता पेपर 1 झालं की एक पेपर 2 चं पण लेक्चर येणार आहे, ते सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे। ते दोन्ही पाहिल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट कळून जाईल की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा जो विषय आहे तो अतिशय सोपा आहे आणि समजण्यासारखा आहे। कारण ऑप्शनलची सर्वात मोठी जी गोष्ट असते ती ही असते की ऑप्शनल तुम्हाला असा असायला पाहिजे जो तुम्हाला समजतो आणि तुम्हाला आज पेपर 1 पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की ह्या गोष्टी मला कळतात, मला लगेच समजतात। आणि तेच पेपर 2 सोबत तुमच्यासोबत होणार आहे। पेपर 2 सोबत तर तुमच्याकडे तुम्हाला असं होईल की हे तर जनरल स्टडी आहे, याचा पण अभ्यास करण्याची गरज पडते का? आणि एवढं सोपं आहे, कारण तुम्ही जर पाहिलं नसेल तर पहा, ओव्हरलॅपिंगचं एक लेक्चर टाकलेलं आहे। ओके, आपल्या यूट्यूब सिरीजमध्येच आहे की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनची जीएस सोबत ओव्हरलॅपिंग कशी आहे ते तुम्हाला आता हे सिलेबसचं ज्यावेळेस तुम्ही लेक्चर पाहणार पेपर 1 आणि पेपर 2 चे, तुम्हाला ऑटोमॅटिकली कळून जाणार की ही ओव्हरलॅपिंग किती जास्त आहे आणि कशा कशा प्रकारची आहे। ओके, चला पाहूया। पेपर 1 पहिले समजून घेऊ आणि पेपर 2 चं पण आपलं एक सेपरेट लेक्चर आहे, त्यामध्ये तुम्हाला पूर्ण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनची एक पूर्ण ओळख होऊन जाईल। म्हणजे तुम्ही जर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ऑप्शनल ऑलरेडी घेतलेला असेल तर तुम्हाला नक्की त्याची गॅरंटी होईल की मी चांगला ऑप्शनल घेतलेला आहे, आणि अजून ऑप्शनल डिसाइडेड नसेल तरी तुम्हाला कन्फर्म होऊन जाईल की मला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ऑप्शनल घ्यायचं आहे। चला पाहूया पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ओळख पेपर 1 ची। सुरुवातीला पेपर 1 समजून घेऊ आणि नंतर पेपर 2 काय असतो तो सुद्धा आपण समजून घेऊ। ओके, सिलेबस इथे दिलेला आहे। ओळखमध्ये आपण सिलेबस पाहतोय की काय काय त्याच्यामध्ये गोष्टी बोललेल्या आहेत। पार्ट डिटेल सिलेबस सुद्धा आहे, आपल्या कमिशननी दिलेला हा डिटेल सिलेबस आहे। सांगायची एक गोष्ट, एक चांगली गोष्ट आपल्यासाठी ही आहे की तुम्ही एमपीएससी ची तयारी करा किंवा यूपीएससी ची तयारी करा, काही फरक पडत नाही। तुम्ही मराठीमधून तयारी करा का इंग्लिशमधून तयारी करा त्याचाही काही फरक पडत नाही, कारण सिलेबस हा एक्झॅक्ट सेम आहे। ओके, इंग्लिश मराठी ऑफकोर्स सेम असणार आहे, परंतु एमपीएससी आणि यूपीएससीचा सिलेबस सुद्धा एक्झॅक्टली सेम आहे, एक्झॅक्टली सेम, शब्द न शब्द अतिशय सारखा, त्यांनी काहीच फरक केलेला नाही आहे आणि ती चांगली गोष्ट आहे। याचा फायदा तुम्हाला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा हा होतो की तुम्ही एमपीएससी ची तयारी करा किंवा यूपीएससी ची तयारी करा, तुम्ही एक ऑप्शनल रेडी करून तुम्ही दोन्ही एक्झाम देऊ शकता, कारण जीएस ऑलरेडी सिमिलर झालेला आहे, तुम्हाला माहित आहे। ठीक आहे, प्रश्न आहे ऑप्शनलचा, आणि मोस्टली ऑप्शनल असे आहेत एमपीएससी चे की जे यूपीएससी सारखे नाहीत। यूपीएससी च्या ऑप्शनल मध्ये सिलेबस थोडासा वेगळा येऊन जातो, एमपीएससी च्या ऑप्शनल मध्ये वेगळा येऊन जातो। पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचं असं नाहीये, यामध्ये तुम्ही तयारी यूपीएससी ची करा का एमपीएससी ची करा, एकच ऑप्शनल घेऊन तुम्ही दोन्ही एक्झाम देऊ शकता, हा फायदा तुम्हाला यामध्ये होतो। ओके, चला पाहूया एक एक। इथे सिलेबस जो आहे हा डिटेल सिलेबस आहे, परंतु इथे मी तुम्हाला एक एक चॅप्टर सांगणार आहे आणि त्या चॅप्टरमध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण पाहणार त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार। पहिला जो चॅप्टर आहे तो आहे आपला प्रस्तावनाचा चॅप्टर, इंट्रोडक्शन। पहा, याच्यावरूनच तुम्हाला कळून जाईल की प्रस्तावना, इंट्रोडक्शन आहे म्हणजे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनची इथे प्रस्तावना दिलेली आहे की बाबा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा विषय म्हणजे काय असतो, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा स्कोप काय आहे, त्याचं नेचर, त्याचं स्वरूप काय आहे। ओके, स्कोप म्हणजे व्याप्ती किती आहे त्याची। ओके, जसे की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचं जर सांगायचं झालं तर जर तुम्ही म्हटलं तर त्याची व्याप्ती सीमित सुद्धा आहे, किंवा जर त्याची व्याप्ती जर म्हटलं तुम्ही वाढत सुद्धा आहे, जसं जसं नवीन नवीन गोष्टी येतात। आता एन्व्हायरमेंट बद्दल आपण बोलतो, आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल बोलतो, यातली कोणत्या गोष्टीसोबत मला सांगा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन डील करत नाही, प्रत्येक गोष्टीसोबत डील करते, त्यामुळे व्याप्ती वाढत सुद्धा आहे। ह्या सोप्या सोप्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहे। उत्क्रांती समजून घ्यायची आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनची, कशी उत्क्रांती झाली, विल्सननी जे सांगितलेलं आहे आपला 1887 चा जो त्याचा निबंध होता त्याच्यानंतर कशी उत्क्रांती झाली, ह्या गोष्टी तुम्हाला, विल्सन जर माहीत नसेल आपली यूट्यूब सिरीज पहा, त्या यूट्यूब सिरीजमध्ये तुम्हाला विल्सन पण कळून जाईल। ओके, तर ह्या गोष्टी तुम्हाला इथे कळणार। त्यानंतर नव पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, नव लोक प्रशासन म्हणजे काय, नव लोक व्यवस्थापन म्हणजे काय, आपलं जे एलपीजी रिफॉर्म्स झालेले आहेत, ओके, आपली जी अर्थव्यवस्था जी खुली झालेली 1991 ला, त्याच्यामुळे लोक प्रशासनावर काय, कसा चांगला परिणाम झालेला आहे, कसा वाईट परिणाम झाला, किती सिंपल गोष्टी आहेत त्या आपल्याला प्रस्तावनेमध्ये दिसतील।
त्यानंतर दुसरी गोष्ट, हे जे समोर मी तुम्हाला सिलेबस दाखवला ना, त्यामध्ये ह्याच गोष्टी दिलेल्या आहेत. ओके, त्यानंतर प्रशासकीय विचार, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थॉट, हा असा चॅप्टर आहे जो तुमच्या प्रत्येक ऑप्शनलमध्ये असतो. परंतु पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये या चॅप्टरचा फायदा असा आहे की हा चॅप्टर आपल्या ऑप्शनलमध्ये लगेच कळतो. आपली यूट्यूबची सिरीज जे चालू आहे, त्या यूट्यूबच्या सिरीजमध्ये जे मी वेगवेगळे थिंकर्स तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजून सांगत आहेत ना, ते आपल्या सेकंड चॅप्टरमधलेच आहे. काही लोकांना हा जो चॅप्टर असतो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थॉट प्रत्येक ऑप्शनलचा हार्ड वाटतो, परंतु तुम्ही आपली यूट्यूब सिरीज पहा, त्यामध्ये जो आपल्या ऑप्शनलचा सर्वात हार्ड एखाद्याला वाटू शकतो असा चॅप्टर सर्वात सोप्या शब्दामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या, जो बाकीच्यांना ऑप्शनलमध्ये त्यांच्या ऑप्शनलमध्ये हार्ड वाटतो तो आपल्या ऑप्शनलमध्ये सुद्धा सोपाच आहे. हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थॉट हा चॅप्टर, प्रशासकीय विचार, यामध्ये जे वेगवेगळे जे थिंकर्स आहे, त्यांचे जे सिद्धांत आहे, ज्या थेरीज आहेत, त्या थेरीज आपण समजून घेतो. आपल्या सिरीजमध्ये तुम्ही पाहिली नसेल तर नक्की पहा, आपण सिरीजमध्ये असे वेगवेगळे थिंकर्स समजून घेत आहोत. ओके, प्रशासकीय वर्तन, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिहेवियर, यामध्ये आपण कशाबद्दल बोलतो? मोटिवेशन, प्रेरणा. पहा किती सोप्या गोष्टी आहेत. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये प्रेरणेची गरज असते, बरोबर, तुम्हाला काम करायला. एक चांगलं मनोधैर्याची गरज असते, मोराल चांगलं पाहिजे तुम्हाला. या गोष्टी आपण इथे शिकतो प्रशासकीय वर्तनमध्ये. पहा, ओके, लक्षात येत आहे. लिडरशिप बद्दल शिकतो आपण, ऑर्गनायझेशन लिडरशिपच्या थेरीज, नेतृत्व किती आवश्यक आहे त्याच्याबद्दल आपण शिकतो आहे. किती किती सोप्या सोप्या गोष्टी आपल्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आहे. त्यानंतर संघटना, संघटनेमध्ये आपण शिकतो संघटना कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. ओके, एक त्याची प्रणाली पद्धत आहे, आकस्मिक पद्धत आहे, सिस्टम थेरी, कंटिंजन्सी थेरी. नावं जरी वेगळे वाटत असतील तरी कन्सेप्ट फार सिंपल आहे. त्यानंतर आपल्याला डिपार्टमेंट म्हणजे काय असते, कंपनी म्हणजे काय असते, कॉर्पोरेशन म्हणजे काय असते, ह्या गोष्टी शिकायला भेटतात. किती सिंपल गोष्टी आहेत. आणि वेगवेगळे जे छोटे छोटे सिद्धांत जे आहेत संघटनेच्या बद्दल, संघटना कशी असायला पाहिजे, संघटना कधी ग्रो होते, वाढते कधी, विकास कधी होतो, त्या गोष्टी तुम्हाला कळतात. तुम्हाला एक गोष्ट मात्र कळत असेल, हे सगळे चॅप्टर्स पाहून, या सगळ्या गोष्टी उद्या तुम्ही ऑफिसर बनले की तुम्हाला ह्या ऑलरेडी माहीत असणार. जे बाकीचे ऑफिसर लोकांना आयुष्य जाईल शिकता शिकता, किती वर्ष निघून जाईल शिकता शिकता, तुम्हाला ते सिलेक्शनच्या आधीच माहीत असणार. किती चांगले तुम्हाला नॉलेज असणार आहे ॲडमिनिस्ट्रेशनचं. इंटरव्ह्यूमध्ये सर्वात जास्त फायदा कशाचा होत असेल तर तुमचा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा होतो, कारण तुम्हाला नॉलेज आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचं, राईट. त्यानंतर उत्तरदायित्व आणि नियंत्रण, अकाउंटेबिलिटी आणि कंट्रोल, हा तर पूर्ण गव्हर्नन्स आहे. GS2 गव्हर्नन्स. मी आपल्या ओव्हरलॅपिंगवाल्या लेक्चरमध्ये सांगितलं होता की आपला जो गव्हर्नन्स आहे तो फार म्हणजे एवढा सिंपल होऊन जातो पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या मुलांना. कारण काय की आपण पूर्ण ऑप्शनल गव्हर्नन्सचा करत आहे. ते काय GS2चे क्वेश्चन, छोटे मोठे क्वेश्चन, ते तर असे सॉल्व्ह होऊन जातील तुमचे. त्याच्यासाठी सेपरेट अभ्यास करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. उत्तरदायित्व आणि नियंत्रण, अकाउंटेबिलिटी आणि कंट्रोल, यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटतात. अकाउंटेबिलिटी आणि कंट्रोलमध्ये की बाबा हे काय असते, सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स काय असते, मीडिया काय असते, माहितीचा अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशन काय आहे, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप काय आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला उत्तरदायित्व नियंत्रणमध्ये शिकायला भेटतात. की बाबा जे ज्युडिशरी आहे, ओके, न्यायपालिका, त्याचं कंट्रोल कसं असते ॲडमिनिस्ट्रेशनवर, ओके, ते तुम्हाला इथे मिळणार. लेजिस्लेचर, पार्लमेंट, संसद, त्याचं कंट्रोल कसं असते प्रशासनावर, या गोष्टी तुम्हाला इथे शिकायला भेटणार. हे सगळं तुम्हाला GS2 मध्ये गव्हर्नन्समध्ये आहे आणि सगळं सोप्या भाषेमध्ये. आणि याचा फायदा आहे की आपल्याकडे नोट्स पण आहेत. ओके, मराठी आणि इंग्लिश मीडियममध्ये डिटेल नोट्स आहे. एक्झाममध्ये ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्या प्रकारच्या प्रश्नाचं रेडीमेड उत्तर आपल्या नोट्समध्ये आहे. जे तुम्हाला मार्केटमधले 100 पुस्तकं पहा, एकाही पुस्तकामध्ये जर डायरेक्ट उत्तर फटाफट लिहिता येईल, रेडीमेड उत्तराचं एकही पुस्तक असेल तर सांगा. आपले नोट्स आहेत, याच्यामध्ये रेडीमेड उत्तर आहेत सगळे. प्रशासकीय कायदा, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ, जो कायदा प्रशासनाशी संबंधित असतो त्याला आपण प्रशासकीय कायदा म्हणतो. एवढं सिंपल आहे. आणि यामध्ये काय आपण वेगवेगळ्या गोष्टी समजून घेणार आहे. बाबा कायदा काय, कायद्याचं महत्त्व काय, ओके, व्हॉट इज रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य म्हणजे काय असते, ओके, डेलिगेटेड लेजिस्लेशन, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, न्यायाधिकरण काय असतात. न्यायाधिकरण तुम्हाला पॉलिटीमध्ये सुद्धा आहे, पहा इथे पण ओव्हरलॅपिंग आहे. या गोष्टी तुम्हाला इथे कळणार. कायद्याबद्दल समज तुम्हाला येणार, प्रशासनाच्या संबंधितील कायद्याबद्दल इथे प्रशासकीय कायदा चॅप्टरमध्ये. त्यानंतर तुलनात्मक लोक प्रशासन, कंपॅरेटिव्ह पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, हे फ्रेडरिक्सने दिलेलं आहे. फार सिंपल आहे. याच्यामध्ये आपण अभ्यास कशाचा करतो की बाबा वेगवेगळ्या देशातल्या जर तुम्ही प्रशासनात जर तुलना केली तर तुम्हाला काय आढळून येते. तुम्ही पाश्चिमात्य देशातली जर प्रशासन पाहिलं किंवा जे
पूर्वेकडील देशात त्यांचे प्रशासन पाहिलं तर काय फरक दिसून येतो. ओके, तर ह्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे सोसायटीज पाहतो की डिफ्रॅक्टेड सोसायटी काय असते, फ्यूज सोसायटी काय असते, प्रिस्मॅटिक सोसायटी काय असते. नावं हार्ड वाटत असतील, सिंपल सांगतो. फ्यूज सोसायटी जे सध्या गरीब कंडिशन्समधले प्रशासन डेव्हलप न झालेले समाज. प्रिस्मॅटिक सोसायटी जे आता वाढत आहेत एकदम. मी तुम्हाला प्रशासन डेव्हलप नाही झालेलं असे नाही म्हणू शकत किंवा खूप डेव्हलप झालं असे नाही म्हणू शकत. जसं भारतामध्ये आपण ट्रान्झिशन फेजमध्ये आपण प्रिस्मॅटिक सोसायटी. आणि डिफ्रॅक्टेड सोसायटी म्हणजे अशी सोसायटी ज्याच्यामध्ये प्रशासन ऑलरेडी खूप विकसित आहे. किती सिंपल शब्दामध्ये समजलं तुम्हाला. हीच गोष्ट आपण इथे तुलनात्मक लोक प्रशासनमध्ये शिकणार आहे. त्यानंतर विकासात्मक गतिशीलता, डेव्हलपमेंट डायनामिक्स. विकास काय असतो हा तर सर्वात सोपा चॅप्टर आहे की विकास म्हणजे काय, विकासासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या आहे. किती सिंपल गोष्टी आहेत. पहिले विकास कसा व्हायचा, आता विकास कसा होतो, विकासामध्ये लोकांची भागीदारी काय आहे. किती सिंपल गोष्टी आहेत. त्या गोष्टी आपण विकासात्मक गतिशीलतामध्ये शिकणार. त्यानंतर कर्मचारी प्रशासन, पर्सनल ऍडमिनिस्ट्रेशन. कर्मचारी प्रशासन की बाबा रिक्रुटमेंट काय असते, कशी होते, किती इम्पॉर्टंट आहे. ट्रेनिंग कशी असते, किती इम्पॉर्टंट आहे. प्रमोशन किती इम्पॉर्टंट आहे. ओके, पोस्टिंग ट्रान्सफर कशी होतात, किती इम्पॉर्टंट आहे. इव्हॅल्युएशन, तुमच्या कामाचं मूल्यमापन कसं होते ऑफिसर म्हणून. हे सगळं तुम्हाला इथे कर्मचारी प्रशासनमध्ये शिकायला भेटणार. लक्षात येत आहे. ऑफिसर बनण्याच्या आधीच ऑफिसर बनणे म्हणजे काय हे तुम्हाला आधीच कळतं. म्हणून हा चॅप्टर तुम्हाला पूर्ण सब्जेक्ट तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतो. फक्त चॅप्टर नाही, पूर्ण सब्जेक्ट इंटरेस्टिंग वाटायला लागतो. कारण तुम्हाला बनायचं आहे ऑफिसर, आणि ऑफिसर बनायचं असेल तर सर्वात चांगला जो आहे आपला सब्जेक्ट ऑप्शनल तो पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ऑफकोर्स असणार आहे. तोच तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेशनची माहिती देणार आहे. प्रशासकीय सुधारणांची तंत्रे, टेक्निक्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इम्प्रुव्हमेंट. प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी काय काय करण्याची गरज आहे, कोणकोणत्या नवीन टेक्नॉलॉजी असतात. जसं मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, टेक्नॉलॉजीचा यूज करायचा कोणत्याही प्रोजेक्टची माहिती जमा करणे आणि त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी. हे कुठे शिकणार तुम्ही, इथे. तो यूज कसा करायचा ते सुद्धा पाहणार. PERT काय असते, CPM टेक्निक्स काय असतात, ह्या टेक्निक्स आहेत. ऑर्गनायझेशन मेथड काय असते, ह्या टेक्निक्स आहेत तुमचे प्रशासन सुधारण्यासाठी. फक्त ह्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या ऑप्शनलवाल्या मुलांनाच माहीत असते की प्रशासन कसं सुधारलं जाऊ शकते. फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन, वित्तीय प्रशासन, हे GS3चं ओव्हरलॅपिंग आहे. हे बजेट कसा असतो, बजेटचे प्रकार कोणते असतात, ऑडिटिंग कशी असते. ओके, संसद बजेटवर कसं कंट्रोल ठेवते, संसद जे आपलं प्रशासन आहे वित्तीय प्रशासन गव्हर्नमेंटचं त्याच्यावर कसं कंट्रोल ठेवते, त्यासाठी कोणकोणते वेगवेगळे मेथड्स आहेत. ह्या गोष्टी आहेत आपल्या सोप्या गोष्टी. फिस्कल पॉलिसी काय, मॉनिटरी पॉलिसी काय. फिस्कल पॉलिसी गव्हर्नमेंटची, मॉनिटरी पॉलिसी RBIची काशी असते. हे सगळं GS3 मध्ये होऊन जाते तुमचं GS मध्ये. ते सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे वित्तीय प्रशासनमध्ये असते. हा चॅप्टर सुद्धा तुम्हाला फार सेपरेटली करण्याची गरज पडत नाही. लक्षात येत आहे किती सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेतला पेपर 1. आणि ह्याच सिलेबस इथे दिलेला आहे. ओके, त्याच गोष्टी सगळ्या आपल्याला, ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्याच गोष्टी आपल्याला इथे सिलेबसमध्ये दिसून येतात. पहा, जसं मी वित्तीय प्रशासनमध्ये सांगितलं, मौद्रिक आणि राजकोषीय धोरण. मौद्रिक धोरण जे RBIचं, मॉनिटरी पॉलिसी. राजकीय धोरण फिस्कल पॉलिसी गव्हर्नमेंटची. ओके, त्यानंतर सार्वजनिक उधारी, सरकार कशा प्रकारे उधारी घेते, कुठून कुठून घेते. ओके, सिंपल. ओके, अर्थसंकल्प, बजेट म्हणजे काय, त्याचे प्रकार म्हणजे किती काय असतात, किती सिंपल गोष्टी. ऑडिटिंग, अकाउंटिंग कशी होते, हे सगळं GS3 मध्ये. याच गोष्टी जे मी तुम्हाला सांगितल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सिलेबसमध्ये दिलेल्या आहेत. किती सोपा आपला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ऑप्शनल आहे तुम्हाला इथे कळत असेल. ठीक आहे. आणि विशेष म्हणजे ऑप्शनल तर सोपा आहेच, नोट्स अवेलेबल असणे सर्वात आवश्यक आहे. आणि आपल्याकडे नोट्स आहेत, ही सर्वात मोठी गोष्ट आपल्याकडे आहे. ओके, हे आपली ताकद आहे की आपल्याकडे नोट्स आहेत जे मार्केटमध्ये कुठेच नाही. इंग्लिश आणि मराठी मीडियम दोन्ही मीडियममध्ये आणि एक्झामला पाहिजे तशा. हे आपली इथे आपल्या कोर्सची ताकद आहे, आपल्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन कोर्सची. ओके, त्यामुळे जर ऑप्शनल पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन घ्यायचा हे जर ठरवलं असेल तर आपला कोर्स नक्की घ्या. ऑफलाईन पाहिजे असेल, ऑफलाईन कोर्स आहे. ऑफलाईन कोर्स जो आहे आपला 7 जुलैला, तुम्ही पुण्याला असाल तर आपला ऑफलाईन कोर्स चालू होत आहे 7 जुलैला. आणि जर तुम्ही पुण्यामध्ये नाही आहे किंवा ऑनलाईन कोर्स घ्यायचा आहे, ऑनलाईनमध्ये सोपं पडते, तुमच्या हिशोबाने तुम्ही ऑनलाईन कोर्स घेऊ शकता. आपल्या हिशोबाने रेकॉर्डेड लेक्चर जेव्हा पाहिजे तेव्हा जसे पाहिजे तसे पाहू शकतात. तेही इंग्लिश आणि मराठी मीडियम दोन्हीमध्ये अवेलेबल आहे. पहा, ऑनलाईन
कुठे अवेलेबल आहे? ज्ञानदीप ऑप्शनल या ॲपवर अवेलेबल आहे. लक्षात घ्या, तुम्हाला ज्ञानदीप ऑप्शनल हा ॲप डाउनलोड करावा लागेल. तिथे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये इंग्लिश आणि मराठी दोन्ही कोर्स तुम्हाला अवेलेबल असतील. ऑनलाईन असो का ऑफलाईन, लेक्चरसोबत नोट्स तुम्हाला नक्की मिळणार, माझी पर्सनल मेंटरशिप मिळणार, त्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा मिळणार आणि आन्सर रायटिंगचे सेपरेट सेशन होणार ऑफलाईनमध्ये सुद्धा आणि ऑनलाईनमध्ये सुद्धा. ओके, बाकी अजून काय बेनिफिट्स आहेत असे आपले लेक्चर्स अजून पडत राहतील. तुम्हाला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे बेनिफिट्स काय आहे, सर्वात सोपं ऑप्शनल काय आहे ते सुद्धा तुम्हाला हळूहळू कळून जाईल. आपले बाकीचे लेक्चर्स पाहत राहा, सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्या क्लिअर होऊन जातील. आपला कोर्स किती चांगला आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू कळत जातील. त्यामुळे जर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ऑप्शनल घ्यायचं ठरवलं असेल तर वेळ घालवू नका आणि लगेच आपला कोर्स घ्या. ऑफलाईन मीडियममध्ये असेल तरी एन्क्वायरी करा. इथे नंबर दिलेला आहे माझा 940 542 546 आणि 1 यावर कॉन्टॅक्ट करा. आणि ऑनलाईन जरी पाहिजे असेल तरी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि ज्ञानदीप ऑप्शनल या ॲपला व्हिजिट करून तुम्ही तो कोर्स घेऊ शकता. ओके, जसा पेपर 1 तुम्ही समजून घेतला असाच पेपर 2चं पण आपलं लेक्चर असणार आहे. ते लेक्चर सुद्धा पहा. तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पण चांगले आपले पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे कळून जातील. ओके, थँक्यू, ऑल द बेस्ट.